नमस्कार, पीसीआई न्यूज के आज के एपिसोड में आप सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। काल सकाळी संजय शेळके म्हणून इथले जे बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांच्याकडनं आम्हाला पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की त्यांच्या मुलाला किडनॅप करण्यात आलेला आहे आणि 40 कोटीची खंडणी मागितलेली आहे. आणि ही माहिती इथं मिळाल्यानंतर या अंबरनाथ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर साहेब, त्यांची डीबीची टीम आणि स्वतः डीसीपी झोन 4 श्री सुधाकर पठारे यांनी हे ऑपरेशन त्याच्यानंतर चालू केलेलं आहे. आणि त्या ऑपरेशनमध्ये जे काही त्यांनी केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने सीसीटीव्ही फुटेजची जी काही माहिती आहे ती घेऊन आरोपींचा शोध घेऊन नाकाबंदी लावून त्यांनी सक्सेसफुली जो अपहृत मुलगा आहे त्याची सुटका केलेली आहे आणि आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्याच्या पुढची माहिती जी आहे हे स्वतः सुधाकर पठारे साहेब डीसीपी झोन 4 सांगतील आपल्याला. दिनांक 24 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास बांधकाम व्यावसायिक श्री संजय रबाजी शेळके राहणार बदला अंबरनाथ पश्चिम यांचा 20 वर्षाचा मुलगा घरून त्यांच्या बांधकामाच्या ठिकाणी निघालेला असताना रस्त्यामध्ये इर्टिगा गाडी आडवी घालून त्याची गाडी अडवण्यात आली आणि त्यांचं अपहरण करण्यात आलं. त्याला अपहरण केल्यानंतर त्या गाडीमध्ये बुरखाधारी जे काही आरोपी होते त्यांनी व्हिडिओ कॉलवर त्या अपहृत मुलाच्या वडिलांना व्हिडिओ कॉल केला आणि त्यामध्ये मुलगा सुरक्षित परत हवा असेल तर 40 कोटीची खंडणी द्या अशी मागणी केली. त्यानंतर ही माहिती अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनला आल्यानंतर इथे तात्काळ संबंधित कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि या गुन्ह्याच्या तपासासाठी ऑपरेशन राबवण्यात आलं. हे ऑपरेशन राबवण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री डुमरे सर, सह पोलीस आयुक्त श्री चव्हाण सर, अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव साहेब आणि आम्ही सर्व टीम यामध्ये नियोजन आणि कार्यवाहीमध्ये सहभागी झालो. यामध्ये वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या. सर्वप्रथम त्या गाडीची जी मूवमेंट आहे त्या दृष्टीने सर्व रूटचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्या तपासणीअंती गाडीचा नंबर, गाडीचा मेक निश्चित करण्यात आला. संबंधित फोनच्या तांत्रिक अनालिसिस नंतर त्या फोनचा क्रमांक, त्या व्यक्तीचा अल्टरनेट क्रमांक किंवा इतर तांत्रिक बाबी निष्पन्न करून त्या फोनचं पूर्णपणे तांत्रिक विश्लेषण, त्याचप्रमाणे इतर ट्रेसिंग देखील करण्यात आलं. त्या आधारे दिवसभर वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या. या तपासाअंती ते मोबाईल लोकेशन तपासलं असता आरोपींची मुवमेंट सुरुवातीला बारवी डॅमच्या परिसरात झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये पहिल्यांदा नाकाबंदी लावण्यात आली. त्यानंतर त्या परिसरामध्ये बारवी डॅम परिसरामध्ये तपास करण्यात आला. तेथील सर्व जे काही फार्म हाऊसेस, हॉटेल, लॉजेस, धाबे आहेत ते तपासण्यासाठी एक टीम काम करत राहिली. त्यानंतर संबंधित आरोपी हे तक्रारदारांना वारंवार फोन करत होते आणि खंडणीची मागणी करत होते आणि धमकी देत होते. ते करत असताना सुरुवातीला 40 कोटी, नंतर 7 कोटी आणि शेवटी 2 कोटी देण्याच्या याच्यावर एकमत करण्यात आलं. हे सर्व करत असताना पोलीस टीम फिर्यादी सोबत होती. दोघांच्या समन्वयानं ते फोन रेकॉर्ड करण्यात आले, टॅप करण्यात आले. त्यानंतर ती खंडणी मुलगा सुरक्षित परत मिळवणं हे पहिलं उद्देश असल्यामुळे ते देण्याचं मान्य करून पुढील कम्युनिकेशन करण्यात आलं. त्यानंतर आरोपींनी सांगितलं की सदर खंडणीची रक्कम ही 2 बॅग मध्ये भरून ओला हे कार बुक करा, त्यामध्ये ती ठेवा आणि त्या ड्रायव्हरचा नंबर त्या आरोपीला पाठवा आणि ती कुठे गाडी पाठवायची तिथे ते ठिकाण तो नंतर त्यांना कळवणार. त्याने पुन्हा वेगवेगळे ठिकाणं सांगितले. त्या प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी त्या गाडी सोबत पूर्णपणे टीमचा ट्रॅप लावण्यात आलेला होता. त्या ट्रॅप अंतर्गत त्या ओलाच्या फॉलोअप करण्यात येत होता, त्या ड्रायव्हरला फॉलोअप करण्यात येत होता, त्या आरोपीचा फोन आपण फॉलोअप करत होतो. त्याचप्रमाणे इतर मोबाईल जे गुन्ह्यात वापरले त्यांचं लोकेशन मिळत होतं.
त्या देखील मागावर काही टीम काम करत होत्या. रात्री साधारण 11च्या सुमारास त्या आरोपीने त्या फिर्यादींना सांगितलं की तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पोलिसांना माहिती दिलेली आहे, मोठ्या प्रमाणात ट्रॅप लागलेला आहे, खूप मोठी नाकाबंदी लागलेली आहे, त्यामुळे आम्हाला आता तुमचे पैसेही नकोत, तुमची जी काही गाडी तुम्ही पैशासह पाठवलेली आहे ती तुम्ही परत बोलवून घ्या आणि आम्ही तुमचा मुलगा सुखरूप परत पाठवण्याची व्यवस्था करतो. मात्र या गोष्टीवर कुठलाही विश्वास न ठेवता पोलिसांनी त्यांचं काम सुरूच ठेवलं. ती ओला जिथे ज्यात पैसे ठेवले होते ती कार जरी हलवली तरी त्या यांचं मोबाईलचं अनालिसिस आणि ट्रेसिंग सगळं सुरू होतं. त्या दरम्यान या आरोपी वापरत असलेले फोन, त्याचप्रमाणे व्हिक्टीम मुलाचा फोन देखील कधी चालू कधी म्हणजे बंद असायचा. त्याचं लोकेशन सगळ्यात शेवटी याच्यामध्ये पडघा परिसरामध्ये एका डॅमच्या परिसरात सापडलं. तात्काळ तिकडे एक टीम रवाना करण्यात आली. दरम्यान त्या मुलाने देखील स्वतःच्या फोनवरून तिथे वडिलांना फोन केला. तिथे त्या मुलाला सुरक्षितपणे सर्वप्रथम ताब्यात घेण्यात आलं. पहिल्यांदा आपलं पहिलं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर, मुलगा सुरक्षित मिळाल्यानंतर आपण आरोपींच्या मागावर पुन्हा टीम कार्यरत केल्या. त्या संपूर्ण तपासामध्ये असं निष्पन्न झालं होतं की काही फोन वापरले होते, ते सिम कार्ड होते, ते सिम कार्ड उल्हासनगर मधून एका ठिकाणावरून खरेदी करण्यात आलेले होते. ते सिम या आरोपींकडे होते. त्याच्यावर एका सिम धारकाचा नाव पत्ता होता. त्या पत्त्यावर पोलीस पोहोचल्यानंतर असं लक्षात आलं की तो पत्ता आणि व्यक्ती बोगस आहेत, त्यांनी ते दिलेले कागदपत्र बोगस आहेत. मात्र ज्या व्यक्तीनं हे सिम कार्ड खरेदी केले होते त्या व्यक्तीपर्यंत तांत्रिक तपासाच्या आधारे, अल्टरनेट नंबरच्या आधारे पोलीस पोहोचायला यशस्वी झाले. सर्वप्रथम त्याला उचलण्यात आलं. त्यानंतर त्यांनी जिथून फोन चे कार्ड खरेदी केले त्यांना उचलण्यात आलं. त्यानंतर त्या आरोपीपर्यंत कसे सिम कार्ड पोहोचले त्याच्यापर्यंत पोहोचण्यात आलं आणि अशा रीतीने एक एक आरोपी उचलत असताना शेवटी जे मुख्य आरोपी होते हे या भिवंडी परिसरातील एका हॉटेलमध्ये असल्याचं माहिती मिळाली. तिथे आपल्या टीम रवाना झाल्या. तिथे त्यांच्यावर रेड करण्यात आली. तिथे जागेवर आपल्याला या गुन्ह्याचा मास्टरमाइंड, या गुन्ह्यातील इतर सहभागी आरोपी असे जागेवर मिळून आले. त्या आरोपींकडे एक गावठी कट्टा, 3 जिवंत राऊंड, एक एअर पिस्टल, त्याचप्रमाणे एक कोयता